स्क्रीन शेअर करतो मी. स्क्रीन दिसते का सर्वांना? स्क्रीन दिसत असेल तर एकदा थम्सअप करा. ओके. सो लास्ट लेक्चरला आपण अशा पद्धतीनं जे टेम्पलेट आहे ते टेम्पलेट आपण ह्याच्यावरती इन्स्टॉल केलं होतं. आधी आपण थीम एक सिलेक्ट केली होती, ॲस्ट्राची थीम सिलेक्ट केली होती आणि ॲस्ट्रामध्ये अवेलेबल असलेलं आपण एक प्लांट स्टोअर नावाचं एक थीम टेम्पलेट जे आहे ते टेम्पलेट आपण इथे सिलेक्ट केलं होतं. त्याच्यानंतर आपण कॅटेगरीज बनवल्या होत्या, मेनूज बनवले होते. ओके, हा मेनू तुम्ही इथे वरती पाहू शकता. हा मेनू आपण बनवला होता. ओके, सो इथपर्यंत आपलं झालं होतं. आपण लोगो सुद्धा ॲड केला होता. सो आता आपण त्याच्या पुढे सुरू करूयात. आता सगळ्यात पहिली गोष्ट, लोगो आपण छोटा करायचा ट्राय केला होता, बट तो काही इथे झालेला दिसत नाहीये. मी अजून एकदा ट्राय करतो की त्याला छोटा करता येतोय का. ॲस्ट्राच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन येतो म्हणतो. साईट आयडेंटिटीमध्ये काय इथे तर आपण 120 पिक्सेल केला होता. ओके, 120 पिक्सेल केला होता आपण त्याला, बट तो काय तसा सेट झालेला दिसत नाही. सो आपण त्याला अजून छोटा करूया. 100 पिक्सेलचा आपण इथे करूयात. ओके, याला पब्लिश करतो. इथे एक ऑप्शन आहे, इथं तुम्ही बघू शकता की जे साईटचं टायटल आहे ते टायटल आपण चेंज करणार आहोत. ओके, टायटल ठेवणार आहोत की NMD प्लांट स्टोअर. आणि ह्याला मी आता पब्लिश केलं होतं. ओके, ओके. सो NMD प्लांट स्टोअर जे आहे ते आपण स्टोअर क्रिएट केलेलं आहे. ओके, ठीक आहे. एवढं झालं आपलं आत्तापर्यंत. आणि कालच्या लेक्चरमध्ये कोणाला काय डाऊट आहे का? डाऊट मी घ्यायचंच राहिलो. कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर डाऊट विचारा.
ओके. ठीक आहे. सो आपण आता काय, आपण थोडंसं मेनूमध्ये आहे ना, मेनूला थोडंसं आपण अपडेट करूया. हे जे इथलं हेडिंगचा जो बॅनर आहे त्याला थोडंसं अपडेट करूया. ठीक आहे. म्हणजे दिसायला थोडं चांगलं दिसलं पाहिजे ते. ओके. जसं की मेनू इथे फेंट फेंट दिसतोय. सो असं नाही दिसलं पाहिजे. इथे थोडंसं आपण मेनूचे कलर वगैरे जे आहेत ना ते चेंज करायचं ट्राय करूयात. सो कलर, कलरवरती क्लिक करूयात आणि ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला जे कलर आहेत ते कलर ठेवायचे आहेत. सो कलर आपल्याला कुठे मिळतील, आता त्याने इथे आणले आपल्याला. सी. ओके. कलर्स, साइट बॅकग्राउंड. ओके. स्टाईल 1, स्टाईल 2 सपोज केली तर फेंटच येत आहेत कलर याच्यामध्ये पण. ओके. आपण काय करूयात, इथले कलर आपण चेंज करूयात. जो कलर 5 आहे त्याला मी थोडासा ग्रीन मध्ये घेतो किंवा ब्लॅक मध्ये ठेवतो त्याला. ओके. आणि जो कलर व्हाईट आहे त्याला मी ग्रीन मध्ये घेतो. काम करू, त्याला व्हाईटच ठेवूया. होवरचा कलर आपण चेंज करूयात. लिंक्स, होवर केल्यानंतर लिंकचा कलर झाला पाहिजे ग्रीन आणि इथे व्हाईट होतं. ओके. याला पब्लिश करतो आधी. आता ग्रीन झाला लिंकचा कलर. इनकॉग्निटो मोड ओपन करतो. सी अशा पद्धतीने दिसेल. होवर केल्यानंतर कलर फक्त जो आहे ना तो व्हाईट होतोय, तो आपल्याला चेंज करायचा सब मेनू मधला. ओके. त्यासाठी तुम्हाला एक CSS लिहावी लागेल.
ओके. काय करूयात आपण आता ह्याला असंच ठेवूयात. तुम्हाला ज्यावेळेस मी CSS एडिटिंगचा पार्ट सांगेन ना त्यावेळेस तुम्हाला हा समजावून सांगेन. आता तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. ठीक आहे. आता तात्पुरत्याला होवरला व्हाईटच राहून द्यात. बाकीचं आपलं इथलं झालेलं आहे. ठीक आहे. सो CSS एडिटिंगच्या वेळेस आपण हा पार्ट जो आहे तो घेऊयात. ओके. आता कलर तर आपण चेंज केले. आपल्याला जसे हवे होते तसे. एकदा प्रोडक्ट्स पाहून घेऊयात खाली. बाकीचे होत आहेत सगळं व्यवस्थित वर्क होतंय. इथे थोडासा इथला जो लिंकचा कलर आहे तो पण चेंज केला पाहिजे. हा थोडासा डार्क दिसतो इथला बिफोर ओव्हर. ओके. आता तुम्हाला काल एक रिक्वायरमेंट होती तो म्हणजे की तुम्हाला एक युजर एक बनवून द्यायचा होता. ओके. सो आपण तुमचा आज युजर आपण तयार करूयात. ओके. हम्म, ठीक आहे. त्यासाठी मला एक मेल आय डी सांगा. कोणाला प्रॅक्टिस करायची आहे याच्यावरती? कौस्तुभ एक होता. अजून कोण आहे का? हां, ठीक आहे. कौस्तुभ तुझा मेल आय डी एकच मेल आय डी द्या मला कोणता तरी. मेल आय डी दे तुझा. इथे मेल आय डी पेस्ट कर चॅटमध्ये. ओके. सो तुझा हा मेल आय डी घेतो आणि एक ॲक्सेस मी तुम्हाला इथे देतो. ठीक आहे. सो ॲड न्यू युजर म्हणायचं. युजर नेम आपण देऊयात के युजर देऊयात आपण. ठीक आहे. ईमेल आय डी टाकला इथे. फर्स्ट नेम NMD स्टुडंट करतो. ओके. NMD लास्ट नेम स्टुडंट. आणि वेबसाईट कोणती? तर आपले पुणे न्यूजच आहे. कॉपी. आणि पासवर्ड जो आहे हा पासवर्ड राहील. ओके. हा पासवर्ड राहील. आणि एडिटरचा मी ऑप्शन देतो इथे. ठीक आहे. एडिटर तुम्ही एडिट वगैरे करू शकता. आणि ॲड न्यू युजर. ओके. सो युजर नेम राहील के युजर. तो पासवर्ड आहे वरचा. हा युजर नेम हे राहील तुमचं. ओके. आणि लॉग इनचा URL जो आहे तो लॉग इनचा URL तुमचा हा राहील. ओके. सो लॉग इनचा URL तुमचा हा राहील. सो प्रत्येकानं हे नोट डाऊन करून घ्या. युजर नेम, पासवर्ड आणि लॉग इन URL. सो तुम्ही इथं लॉग इन करून तुम्ही प्रोडक्ट कॅटेगरी टॅग्स वगैरे जे आहेत ते तुम्ही क्रिएट करू शकता. ओके. जी मेन साईट आहे त्याला काही टच करू नका. अजून आपलं डेव्हलपमेंटचं जे लेक्चर्स आहेत ते चालू आहेत. ओके. सो तो एक आपला पॉइंट झाला. लोगो झाला. ओके. त्याच्यानंतर आता हे जे आहे ना वेलकम टू द ग्रीन स्टोअर हे काढूयात आपण म्हणजे जरा आपलं लेआउट प्रॉपरली दिसेल. सो आपल्याला हे पेज एडिट केलं पाहिजे. ओके. सो वेलकम टू द ग्रीन हाऊस जे आहे ग्रीन स्टोअर हे मी काढतो कारण हे आपल्या मेनूवरती जात आहे. ओके. आणि लेट्स स्प्रिंग टू युअर होम शॉप नाव न्यू प्लांट्स. इथे आपण थोडंसं चेंज करूयात. नाव देऊयात की न्यू NMD प्लांट्स. ओके.
बाकी तर टेस्टिमोनियल्स वगैरे पण तुम्हाला जर एडिट करायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा एडिट करू शकता. की NMD plant store is one of the most popular store in my city. I always recommend to you guys that please visit once to this store. ओके, सो हे झालं आपलं. अशा पद्धतीनं तुम्ही हे सुद्धा टेस्टिमोनियल वगैरे पण तुम्ही इथं ॲड करू शकता. परचेस अ गिफ्ट कार्ड वगैरे ते ऑप्शन्स आहेत. ओके, सो आपण सेव्ह करू. बघूया चेंजेस झालेत का आपल्या साईटवरती. Ctrl+Shift+R. ओके, सी सो हा वरचा हे तर गेला. ओके, बॅनर टायटल आलं याचं, शॉप नाव, न्यू NMD प्लॅन्स मी ॲड केलं होतं ते आलं. ओके, सी फॉर पीपल हू लव्ह प्लांट्स ते आलं आणि NMD प्लांटचं एक हे आलं टेस्टिमोनियल. ओके, आणि अशा पद्धतीचं आपलं होम पेज तर आपलं तयार झालेलं आहे. आता काय करायचं, ह्याच्यामधले तुम्ही वेगवेगळ्या इमेजेस वगैरे तुम्ही इथलं चेंज करू शकता तुम्हाला जशा पाहिजेत तशा. सो जी बॅकग्राऊंडची इमेज आहे ना, बॅकग्राऊंडची इमेज आपण चेंज करूयात. ओके, सो बॅकग्राऊंडची इमेज चेंज करण्यासाठी एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती आपण जाऊयात. फ्री पिक जिचं नाव आहे. ओके, इथून आपण फ्रीचं पिक घ्यायचं आहे, फ्री इमेज. नाव आपण देऊया सर्च की बॅकग्राऊंड किंवा वॉलपेपर प्लांट. असं आपल्याला एखादं प्लांट वगैरे तो वॉलपेपर भेटलं तर ते आपण यूज करूयात. ओके, फ्रीचं पाहिजे आपल्याला. सी हे छान दिसतंय. ओके, सो आपण काय करणार आहे, ह्याला डाउनलोड करणार आहे. फ्री डाउनलोड. सो इथं हे डाउनलोडला लागलेलं आहे. ओके, डाउनलोड झालेलं आहे. ओके, आता काय करायचं आपण, जिथं ते पेज एडिट करत होतो आपण, कुठे एडिट करत होतो दाखवतो एकदा तुम्हाला. साईटवरती आलो, इथं होम सेक्शन आहे बरोबर, आणि होम सेक्शन मध्ये इथे वरती एडिट पेजचं बटन आहे. सो एडिट पेज वरती मी येऊन क्लिक केली. ओके, आणि मग इथे जे सेक्शन आहे हा बॅकग्राऊंडचा, हा चेंज करायचा आपण प्रयत्न करूया. सो मी हा सेक्शन आधी सिलेक्ट केला, जो सेक्शन आहे तो. ओके, जो सेक्शन आहे तो सिलेक्ट केला. स्टाईलमध्ये आलो आणि इथे तुम्ही बघू शकता ती इमेज जी आहे ना, ती बॅकग्राऊंडची ती इथं अशी दिसते. ओके, तुम्ही हे सुद्धा चेंज करू शकता इथून, तुम्हाला ती इमेज कशी दाखवायची वगैरे ते. सो मी काय करतो, ही इमेजच तिथून काढून टाकतो आणि इथं नवीन इमेज ॲड करायला, जी आपण डाउनलोड केलेली आहे ती. ओके, सो मी आता डाउनलोड केलेली इमेज ही आहे. ओके, आणि ह्याला नाव काय द्यायचं आपण आता, बॅकग्राऊंड होम पेज बॅकग्राऊंड इमेज ऑल टेक्स्ट इमेज. ऑल टेक्स्ट देऊयात, होम पेज बॅकग्राऊंड
banner image NMD plant store. ओके नंतर सिलेक्ट करूयात. हे अशा पद्धतीचे दिसेल. तुम्हाला ते झाड थोडंसं राईट साईडला ठेवायचं तर तुम्ही ते अजून त्याला थोडंसं हे करू शकता. ओके आणि याला मी सेव्ह करतो आता. सेव्ह केल्यानंतर तुम्ही तो इनकॉग्निटो येऊन इथे बघू शकता तुमचं ते पेज जे आहे ते कसं दिसेल. सी अशा पद्धतीनं हे तुमचं दिसेल. ओके तर आता त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला की जे वरचं हे आहेत लिंक्स त्या लिंक्स तुम्हाला लास्टला सेट कराव्याच लागणार आहेत. कारण लिंक्सचा कलर जो आहे ना तो बॅकग्राऊंडच्या हिशोबाने चेंज होतोय. ओके सो आता इथं जे आपलं इथं पहिलंवालं जे प्लॅन्ट आहे ना ते आपण चेंज करूयात. त्याच्यामध्ये आपण काय करूया जे आपलं रोजवाला आहे रोज ते रोजचं टाका. इथं सेंटरवालं चेंज करू सेंटरवालं. ठीक आहे इथं छोटंसं प्रोडक्ट लावलेलं आहे. सो जे रोजवालं प्रोडक्ट आहे ते इथं आलं पाहिजे त्यासाठी आपण ट्राय करूया. ओके सो मी आलो परत आपल्या बॅक एंडला आणि इथे बघा प्रोडक्ट लिस्ट कॉलम 3 डिसेंडिंग ऑर्डर. ओके इथे आय डी सिलेक्ट करा. प्रोडक्ट आय डी ऑर्डर 3 कॅटेगरी विजिबिलिटी डिसेंडिंगच्या ऐवजी असेंडिंग करू. लेट्स सी दिसतंय का. प्लांट्स तर चेंज झाले बट ते असेंडिंग ऑर्डर आलेले आहे. ते कुठे आले ते बघूयात आपण. कॅटेगरी लार्ज प्लांट्स. सो आपली प्लांट कॅटेगरी काय होती. अच्छा याच्यामध्ये आपण आपली कॅटेगरी जी आपण काल क्रिएट केली होती ना त्याच्यामध्ये पाहूयात की आपण कोणती केली होती. क्रिएट कॅटेगरीज आपण केली होती फ्लॉवरिंग प्लांट्स. ठीक आहे सो मी फ्लॉवरिंग प्लांट्सला घेतो आणि ती कॅटेगरी इथे टाकतो. लार्ज प्लांट्सच्या ऐवजी आणि सेव्ह करतो. पाहूयात येते का. आय थिंक त्याचं स्लग टाकायचं का काय टाकायचं बघायला पाहिजे. आपल्याला हे टाकलं पाहिजे. जसं त्यांनी लार्ज प्लॅन्स वगैरे हे टाकलं ना हा स्लग टाकायला पाहिजे. आपल्याला नाव नाही टाकायचं. ठीक आहे सो हा स्लग मी टाकला तर कदाचित ते तिथे येईल. ओके सो मी इथे स्लग टाकतो आणि एकदा चेक करतो येतंय का. ओके नाही आलं अजून पण. मग काय करतो हे स्मॉल प्लांट्सचं काढून टाकतो लास्टला आणि सेव्ह करतो. आता पाहूयात. ओके बाकीच्या कॅटेगरीज पण आपण काढून टाकूयात. ओके आपलं जे रोजचं प्रोडक्ट होतं ते प्रोडक्ट इथं दिसायला लागलेलं आहे. बाकीच्या पण सगळ्या कॅटेगरीज काढून टाकलेल्या आहेत. ठीक आहे
सो एक प्रोडक्ट इथं असं दिसायला लागलेलं आहे. आता काय करू आपण इथे, तुम्ही आता प्रोडक्ट ज्यावेळेस ॲड करणार त्यावेळेस तुमचे प्रोडक्ट्स पण इथे दिसायला सुरुवात होईल. प्रॉपर पद्धतीनं तुम्ही प्रोडक्ट ॲड केलं तर इथे ते दिसतील आपल्या होम पेजवरती. ठीक आहे. सो नेक्स्ट ही इमेज आपण ॲज इट इज ठेवूयात. इथे टेस्टिमोनियल्स लागतील ते 2 ॲड करूयात आपण. आणि ही बॅकग्राऊंडची इमेज पण हवी असेल तर ठेवूयात. बाकीचं तुमचं असं पद्धतीनं पेज तयार झालं. आता ह्या प्रोडक्टवरती तुम्ही गेला तर आता ते बॅकग्राऊंडचा आपण कलर चेंज केलाय ना, ब्लॅक ठेवलाय. सो त्याच्यामुळे हे ब्लॅक झालंय सगळं. काय करू आपण, ती थीम मधला कलर ॲज इट इज ठेवूयात. तिथे चेंज नको करायला, नाही तर पूर्ण साईटवरती चेंज होईल. कलर होता बॅकग्राऊंडचा, तो कलर मी ॲज इट इज ठेवतो. ग्लोबल मध्ये आलो, कलर मध्ये आल्यानंतर जो इथं कलर नंबर 5 होता ब्लॅक केला होता, किंवा आपण स्टाईल चेंज करू त्याच्या, म्हणजे तो कलर कोणता होता ते आपल्याला नाही लक्षात राहिलं तरी चालेल. ओके. सी बॅकग्राऊंड जे आहे ते हटलेलं आहे. आणि आपला हा सुद्धा प्रॉब्लेम आय थिंक रिकवर झालेला आहे. नाही, इथलं लिंक्स जे आहेत त्या वाईटच आहेत ह्यांच्यामध्ये, ते आपण ते करूयात. ओके. सो अशा पद्धतीनं अजून पण ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा प्रोडक्ट ॲड करणार, जे डमी युजर तुम्हाला दिलेला आहे त्या डमी युजरनं तुम्ही एक एक प्रोडक्ट ॲड करा. तुम्हाला आत्ता प्रॅक्टिकल करायचं असेल तर तुम्ही आत्ता सुद्धा प्रॅक्टिकल करू शकता. ठीक आहे. कोण करते एक प्रोडक्ट ॲड, तुम्हाला युजर नेम पासवर्ड वगैरे दिलेला आहे. कोण आता लाईव्ह करणार आहे का? कौस्तुभ. सर मी बाहेर आहे, मी मोबाईलवरती करतो. अच्छा, कोण आहे का लॅपटॉप घेऊन बसलेलं वगैरे, कोणाला ट्राय करायचं आहे का? मी गाईड करतो, तुम्ही करा स्क्रीन शेअर करून. ओके, कोणच नाही. ठीक आहे, मी तुम्हाला हे तर दिलेलं आहे लॉग इन डिटेल्स, पासवर्ड, त्याचा यूज करून तुम्ही प्रोडक्ट वगैरे जे आहे ते ॲड करू शकता. ओके, मला सांगा इथपर्यंत तुम्हाला जर समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. सगळ्यांना समजलेलं आहे का? थम्सअप करा एकदा, म्हणजे आपण पुढे जाऊयात. ओके, ठीक. आता काय करूयात आपण, की जे आपलं प्रोडक्ट बनलं होतं ना त्याला मी थोडं डुप्लिकेट प्रोडक्ट्स बनवतो, कारण कसं होईल तिथे इथे दिसताना ते चांगलं दिसेल म्हणजे आपल्याला. ठीक आहे. सो मी काही डुप्लिकेट प्रोडक्ट्स बनवतो. हिचं नाव देतो रेड रोज. रेड रोज. मी डुप्लिकेट प्रोडक्ट अजून एक बनवतो. बिग रोज. ओके. आणि एकदा आपण चेक करूया की इथे प्रोडक्ट्स ते आलेले आहेत का.
कारण सेम कॅटेगरी मध्ये असल्यामुळे ते इथं आले पाहिजेत. ओके, सी आले. ओके. सो ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट बनवणार त्यावेळेस एखादी इमेज वगैरे वेगळी टाकून बघा. ओके. सो अशा पद्धतीनं आपली इथपर्यंत तरी साईट आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही सपोज अबाउट असच्या पेजवरती गेला तर तिथे वेगळी माहिती असणार, तिथे एक व्हिडिओ असणार. ठीक आहे. सो आता ही व्हिडिओ काढू आपण आणि इथे यूट्यूबची व्हिडिओ टाकू. ठीक आहे, यूट्यूबची एखादी व्हिडिओ टाकू NMDची. ओके. सो ही तर व्हिडिओ प्ले होणार नाही कारण आपण जेव्हा टेम्पलेट इन्स्टॉल करत होतो ना त्यावेळेस आपण तिथं सिलेक्ट केलं होतं की व्हिडिओ प्ले वगैरे ते फीचर जे आहेत ते इम्पोर्ट नका करू म्हणून. ओके. सो आपण काय करायचं, ती व्हिडिओ काढायची तिथून. अबाउट असच्या पेजवरती जायचं, ही व्हिडिओ इथून काढू आणि तिथे दुसरी एखादी यूट्यूबची व्हिडिओ जी आहे ती टाकू आपण तिथे. सो हिला मी डिलीट करतो इथून. सो व्हिडिओ गेलेली आहे. ओके. सो मी इथं एकच मिनिट इथं नको कारण इथं 2 सेक्शन झालेले आहेत. ह्याच्या खाली आपण एक नवीन सेक्शन ऍड करू आणि तिथे टाकूयात. डिलीट करतो इथून. इथे एक सेक्शन यूट्यूब एम्बेड, ज्याला मी NMDच्या एखादी व्हिडिओ जी आहे ती घेऊन येतो. सपोज आपण फॉर एक्झाम्पल एक व्हिडिओ घेतली. त्यानंतर जिओ सपोज आपण डेव्हलपमेंटची एखादी लेक्चरची व्हिडिओ घेतली. लेक्चर 3 वेबसाईट डेव्हलपमेंट लेक्चर 1. ओके. सो एम्बेडची पण लिंक मिळते, शेअरची लिंक मिळते. ठीक आहे. आणि ते आपण आपल्या तिथे येऊन URL इथं पेस्ट करूया एम्बेडमध्ये. सो ती व्हिडिओ आपण इथे प्ले करू शकतो आणि मी सेव्ह करतो. सो यूट्यूबची व्हिडिओ तुम्ही अशा पद्धतीनं आपल्या वेबसाईटवरती अपलोड करू शकता. ओके. लेट्स चेक. कंट्रोल शिफ्ट R. सी अबाउट आपली इथं व्हिडिओ आणि अशा पद्धतीचा टेक्स्ट. ओके. आणि आता त्या व्हिडिओला तुम्हाला सपोज मोठी व्हिडिओ वाटत असेल तर तिथं जाऊन थोडी तुम्ही साईज वगैरे तुम्ही थोडं हे करू शकता. जसं की मार्जिन किती राहायला पाहिजे. सो मार्जिन म्हणतो एक टाइम मार्जिन पॅडिंग पाहिजे ॲक्च्युली.
ह्याला तुम्ही मग एखाद्या बॉक्समध्ये वगैरे घेतली पाहिजे. आपण बॉक्समध्ये नाही घेतली आता त्याला. ओके. आधी आपण त्याला काय घेऊया, कॉलम. कॉलममध्ये आपण कॉलम स्ट्रक्चर सिलेक्ट करूयात आणि त्याच्या आत जो हा सेक्शन आहे हा पूर्ण आला तर ठीक. इथं मी डिलीट करतो हे. इथं जे कॉलम टाकलेले आहेत त्याच्यामध्ये यूट्यूब एम्बेड अँड URL एम्बेड इथं ती व्हिडिओ दिसेल. ओके. आणि सेव्ह करतो त्याला. सेव्ह केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता एवढी मोठी व्हिडिओ दिसते ना, एवढी मोठी आपल्याला दाखवायची नाहीये, ती आपण आता छोटी दाखवणार. सी अशा पद्धतीनं छोटी व्हिडिओ इथे दिसेल. बाकीचं पेज ॲज इट इज राहील. समजलं इथपर्यंत? सगळ्यांना समजलं का? कोणाला काय डाऊट वगैरे आहे का? ओके. ठीक आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त कोणाचा काय डाऊट वगैरे आहे का? डेव्हलपमेंट व्यतिरिक्त येते अजून आपण खूप काय काय करणार आहे डेव्हलपमेंटमध्ये. पेजेस कसे क्रिएट करायचे, पोस्ट कसे क्रिएट करायचे, प्लगइन कसे ॲड करायचे, सगळ्यांना समजतंय का? हॅलो. सर आता प्रॅक्टिकल केल्यावर सांगतो काय प्रॉब्लेम होतो ते. ओके. ठीक आहे. ठीक आहे. बाकीचे? ओके. चालेल. आपण एक आता काय करूया, एक आपण हे घेऊयात, ॲक्टिव्हिटी घेऊया. तुम्ही सगळेजण कुठे कुठे आहात, काय काय करताय ते मला बघायचं आहे. सो तुम्ही जॉईन कसं करताय, किती जण मोबाईलवरून करतायत, काय करतायत. सो सगळ्यांनी आपापले कॅमेरे जे आहेत ना ते ऑन करा. सो सगळेजण रिमोटली लेक्चर करतायत का तुम्ही PC वगैरे घेऊन करतायत ते पाहायचं. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. ओके. पूजा ऑफिसमध्ये आहे, एक जण ऑफिसमधून करते. ठीक आहे पूजा. बाकीचे सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. ओके. रोहन, काय लॅपटॉप वगैरे आहे का तुझ्याकडे? लॅपटॉप वरती करतोय, कसा करतोय? माईक ऑन कर, माईक ऑन कर. लॅपटॉप वरती. लॅपटॉप वरती. ओके. सागर, पायल, दिव्या, कौस्तुभ, पूजा ऑफिसमध्ये. ठीक आहे, पूजा राहू दे. नाहीतर पायल मोबाईलवरून, पूजा मोबाईलवरून, कौस्तुभ मोबाईल PC. सगळे मोबाईलवरूनच जॉईन करतात का? ओके. ठीक आहे. चालेल चालेल. शक्यतो ट्राय करा तुम्ही सगळ्यांनी PCचा वापर करावा, कारण प्रॅक्टिकल जेव्हा आपण शिकवतो नुसतं पाहून ते तुम्हाला नाही समजणार गोष्टी. ओके. आत्ता जरी समजलं तरी पण ते ॲक्च्युली काम करताना तुम्हाला नाही समजणार. सो मी तुम्हाला असं रिकमेंडेड करेन की तुम्ही PCचा वापर करा. ओके. ठीक आहे. चालेल. कोणाचे काय डाऊट्स वगैरे आहेत का? विचारा.
ओके. सो आपण कुठे होतो? अबाउटसचं पेज. असंच कॉन्टॅक्टसचं पेज आहे, त्याच्यामध्ये पण आपण चेंजेस करू शकतो. हा जो फॉर्म आहे, तो आपण जसं डिस्कशन केलं होतं, की आपल्याला कॉन्टॅक्ट फॉर्म 7चा ठेवायचा. तर तो आपण इथे टाकणार. कारण की इथला जो फॉर्म आहे ना, तो वर्क नाही होणार. ओके. लेट्स चेक. द फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. ठीक आहे, असं तर आलं. बट एन्क्वायरी कुठे येते, काय येते ते आपल्याला बघितलं पाहिजे. आणि जरी ह्यांचा बाय डिफॉल्ट फॉर्म असेल तरी सुद्धा आपण तो यूज नाही करणार, कारण की आपल्याला एन्क्वायरी जी आहे ती प्रॉपर घ्यायची आहे. सी फॉर्म सबमिट तर त्यानं दाखवला, बट इथं बॅक एंडला कुठे लीड वगैरे आलं आलं आहे असं तर काही दिसत नाही. ठीक आहे. ओके. नाही. सो आपण तो जो फॉर्म आहे हा फॉर्म नाही यूज करणार. ओके. आपण आपला सी एफ. सर स्क्रीन शेअर दिसत नाही. ओके. स्क्रीन दिसते का? ओके. सो हा जो कॉन्टॅक्ट वरती आपण होतो ना, सो हा फॉर्म मी फिलअप केला. बट हा नुसता इथे मेसेज दाखवतोय, बट ऍक्च्युली ती लीड वगैरे आली पाहिजे ना, त्यासाठी आपल्याला हा फॉर्म पण चेंज करावा लागणार आहे, जो कॉन्टॅक्टच्या पेजवरती आहे तो. ओके. कॉन्टॅक्टच्या पेजवरती आलो आणि इथे इथे आपल्याला तो फॉर्म जो आहे तो चेंज करायचा आहे. ओके. फॉर्म कसा टाकणार तुम्ही? आता तिथं सपोज आपण CF7चं प्लगइन असेल, आता इथं कॉन्टॅक्ट फॉर्म 7चं प्लगइन नाही आहे, ते आपल्याला ते इन्स्टॉल करावं लागेल आधी. ओके. सो आपण ते आधी इन्स्टॉल करूयात आणि मग त्याच्यावरती एक फॉर्म वगैरे जो बनलेला आहे तोच आपण यूज करूयात. ठीक आहे. जसं की कॉन्टॅक्ट फॉर्म. माउंटनचं जी इमेज आहे ना, तो वाला प्लगइन यूज करायचा. येईल इथे. हे बघा, माउंटनचं हे आहे. इथे रेटिंग्स बघा, इन्स्टॉलेशन्स 10 मिलियन प्लस झालेले आहेत. सो तो वाला तुम्हाला करायचा आहे. ओके. इन्स्टॉलिंगला टाकलेलं आहे. आता इन्स्टॉल होऊन त्याला आपण ॲक्टिवेट करायचं. सो ॲक्टिवेट झाला. इथे तुम्हाला कॉन्टॅक्टचं हे येईल, सेक्शन येईल. तिथे जायचं, कॉन्टॅक्ट फॉर्म्समध्ये जायचं. एक बाय डिफॉल्ट त्यांनी बनवून दिलेला आहे, तोच आपण कॉपी करूयात आणि तो आपल्या इथे येऊन पेस्ट करूयात. तिथलं मी हे डिलीट करतो आधी, हा सेक्शन जो आहे तो. आणि इथं मी ड्रॉप लाईन ऑर टूच्या इथं मी एंटर करतो आणि इथं मी आपला जो कोड आहे तो पेस्ट करतो आणि सेव्ह करतो. ठीक आहे. सो हा फॉर्म जो आहे तो आता इथं बदललेला असेल. सी सी फॉर्म जो आहे तो बदललेला आहे. अशा पद्धतीचा आपलावाला जो फॉर्म आलेला आहे कॉन्टॅक्ट फॉर्म 7, ह्याच्या थ्रू आपण इझिली लीड ट्रॅकिंग जे आहे ते करू शकतो. ह्याच्यात थोडंफार मॉडिफिकेशन्स वगैरे करायचे. ओके. सो ओके, सगळ्यांना समजतंय काय काय करतोय आपण? ते पेजेस वगैरे वेगवेगळे तयार केले का, आपण मेनू तयार केला? येस कौस्तुभ. चुकून झालं सर. ओके. ओके.
सो सगळ्यांना समजतंय असं मी कन्सिडर करतो. कोणाला काही डाऊट असेल तर डाऊट विचारा. आहे का कोणाला काही डाऊट? मी जो युजर आय डी वगैरे जो दिलेला आहे तुम्हाला आता, तो सगळ्यांनी सेव्ह करून ठेवा आणि प्रत्येकानं लॉग इन करा आणि तिथं एक एक प्रोडक्ट प्रत्येकानं ॲड करायचं. जसं की आता कौस्तुभनं ॲड केलं तर कौस्तुभ लिहिल कौस्तुभ प्लांट. ओके. सपोज आता दिव्यानं ॲड केलं तर दिव्या लिहिल दिव्या प्लांट. ओके. म्हणजे मला समजेल की कोण कोण करतंय ते. ठीक आहे. पायलनं केलं तर पायल तिथे लिहिल पायल प्लांट. तुम्हाला हवी ती इमेज वगैरे प्रोडक्टची तुम्ही ॲड करा, तिथे अपलोड करा. प्रत्येकाच्या नावाने एक एक प्रोडक्ट तिथं ॲड झालं पाहिजे. प्रॉपर्टीज वगैरे लिहून डिस्क्रिप्शन वगैरे टाकून तिथं झालं पाहिजे. ओके. थम्सअप करा एकदा सगळ्यांना असाइनमेंट समजली असेल तर. आपण थांबणार आहोत इथे. ओके. ठीक आहे. चालेल. चालेल. सो तुम्ही आता सगळेजण एक्झिट करू शकता. आपलं आजचं लेक्चर इथंच झालं असं मी कन्सिडर करतो. ओके. उद्या आपण अजून ह्यातले काय नेक्स्ट गोष्टी आहेत त्या पाहणार आहोत. ओके.